तेव्हा सरोज तिला म्हणते की जे काही मिठाई वगैरे आणले ना ते तुमचं घेऊन जा, कारण आमच्या इथे नोकर लोक सुद्धा हे खाणार नाही, त्यामुळे तुम्ही हे घेऊन जा. त्यामुळे संगीताने जे मिठाई आणि छोले भटुरे आणलेले असतात ते संगीताला परत घेऊन जावे लागतात. संगीताला तिथून बेइज्जत करून पाठवलेलं असतं. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि ते सत्य असं असणार आहे की रोहिणीचा काळा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार आहे. मागील ट्विस्ट मध्ये आपण बघितलं की नैना लग्न मंडपातून पळून गेली, त्यामुळे कला ही लग्न मंडपात उभी राहिली आणि कला आणि अद्वैतचं लग्न झालं आणि या लग्नाचा खरा सूत्रधार होती ती म्हणजे रोहिणी. रोहिणीने स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि रोहिणीने स्वतःच कलाला मंडपात उभं राहण्यासाठी सांगितलेलं असतं. तर संगीताला आता खूप पश्चाताप होत असतो की तिने कलाचं लग्न हे चांदेकरांच्या घरात लावून दिले, कारण तिला माहित असतं की तिच्या एका चुकीची शिक्षा तिची मुलगी तिथे भोगतीये आणि या गोष्टीचा तिला फार पश्चाताप होत असतो. आणि मग कलाची माफी मागण्यासाठी आणि चांदेकरांची माफी मागण्यासाठी संगीता आता चांदेकरांच्या घरी आलेली असते. येताना संगीता काही मिठाई आणि कलाचे आवडते छोले भटुरे घेऊन येते. जेव्हा ती चांदेकरांच्या इथे येते, चांदेकर तिला तिथे बघतात तेव्हा मात्र चांदेकरांची खूप सटक. कलाला सुद्धा राग आलेला असतो की आई इथे काय करतीये आणि ही कशाला आली इथे, कारण कलाला संगीतासोबत बोलायचं नसतं, तिला बोलण्याची इच्छाही नसते. परंतु संगीता कलाची माफी मागत असते की मला माफ कर, मला माहितीये की मी चुकले, मला ही गोष्ट समजलीये, पण एका मिडल क्लास फॅमिलीतून आहोत आणि मी मोठे स्वप्न बघण्याच्या नादामध्ये तुलाच बळी चढवलं. आता या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय कला मला माफ कर. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. परंतु कला ही त्यावेळी शांत असते, परंतु अद्वैत म्हणत असतो की आता कशाला आलात तुम्ही माफी मागायला आणि आम्हाला काही तुमची नाटकं कळत नाही आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला फसवाल आम्ही फसत राहू. संगीता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की खरं तर कलाच्या आणि तुमच्या नशिबात तुमचं लग्नच लिहिलेलं होतं, निमित्त झाले या गोष्टींसाठी. अद्वैत आता संगीताला नाही ते बोलू लागतो आणि ते ऐकून कलाला मात्र अद्वैतचा खूप राग येत असतो आणि मग ती सुद्धा तिच्या आईची बाजू घ्यायला लागते. अद्वैत म्हणत असतो की एकीकडे आई आहे की जी खोटं नाटक ज्ञान सांगून दुसऱ्यांना फसवते आणि दुसरी म्हणजे मुलगी की जिच्याकडे खोटा आत्मविश्वास आणि खोटा आत्मसन्मान आहे. अद्वैत संगीताला म्हणत असतो की तुम्ही तर मला पूर्ण लग्न मंडपातच बेइज्जत करून टाकलं, माझ्या सगळ्या खानदानाची इज्जत घालवली, तुमची मुलगी तर पळून गेली, परंतु माझं काय, आणि म्हणून तुम्ही ह्या कलाला माझ्या गळ्यात घातलं. आता माझी जी बेइज्जती झाली ना तीच तुमची बेइज्जती होणार. आणि तो सिक्युरिटी गार्डला तिथे बोलावतो आणि सांगतो की आता यांना धक्के मारून या घरामधून हाकलून द्या. सिक्युरिटी गार्ड हे संगीताला धक्के मारून हाकलून देत असतात. त्यावेळी कला मध्ये येते आणि म्हणते की खबरदार जर माझ्या आईला कोणी हात लावाल तर, आणि तुम्हाला काय हक्क आहे की तुम्ही माझ्या आईला असं धक्के मारून घराबाहेर काढताय. मला माहितीये की ती चुकलीये, परंतु तिचं चुकणं फक्त एवढंच होतं की तिला फक्त एवढंच वाटत होतं की तिच्या तिन्ही मुलींचं लग्न कोणीतरी श्रीमंत घरामध्ये व्हावं. तिची ही इच्छा चुकीची नव्हती, परंतु तिची कृती चुकीची होती. कधी तिला समजलंच नाही की आपण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहोत आणि मिडल क्लास फॅमिलीमधून ह्या गोष्टींसाठी किती प्रॉब्लेम येतात हे तिला समजलं नाही. परंतु या सर्व गोष्टींची तुम्ही तिला एवढी मोठी शिक्षा देणार आहात का. संगीता अद्वैतच्या पाया पडून त्याची माफी मागत असते, परंतु अद्वैत काही तयार नसतो. तेव्हा संगीता म्हणते की ठीक आहे, मीच माझ्या पायाने निघून जाते, कोणीही सिक्युरिटी गार्डला बोलवू नका. आणि ती कलाला सांगते की कला, मी तुझ्या आवडीची काही मिठाई आणि तुझ्या आवडीचे छोले भटुरे आणले, तेवढे खाऊन घे. तेवढ्यातच रोहिणी म्हणते की छोले भटुरे आणि अशी मिठाई तर आमच्या घरी नोकर सुद्धा खात नाही आणि तुम्ही तर आता आमच्या गळ्यात बांधलेल्या तुमच्या मुलीला ही सगळी मिठाई देताय. तुमचा आणि आमचा क्लास कधीच एक होऊ शकत नाही. आता संगीताचा क्लास काढल्यामुळे कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला बोलायला लागते तेव्हा अद्वैत म्हणतो की तू तर शांतच बस, तू नुसता बढाया मारण्यातच पटाईते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या फॅमिलीला जो काही धोका दिलाय ना तो आम्ही कधीही विसरणार नाही. तर माझं चुकलं, मी त्या दिवशीच पोलिसांना बोलवायला हवं होतं आणि सांगायला हवं होतं की तुम्ही किती धोकेबाज माणसं आहात आणि तुम्ही आमच्या कुटुंबाला फसवलंय. कला म्हणते की हो का, आम्ही धोकेबाज आहोत का, बरं ठीक आहे, करा मग पोलिसांना फोन. पोलिसांचा नंबर सांगू का, 100. पण आम्ही जितके गुन्हेगार आहोत ना तितकंच गुन्हेगार तुमच्या घरातला एक माणूस सुद्धा आहे. सरोज तिला विचारत असते की नक्की तुला काय म्हणायचंय. कला म्हणते की मला हेच म्हणायचं आहे, मी जरी लग्न मंडपात नैनाताईच्या जागेवर उभी असले ना तरी मला नैनाताईच्या जागेवर उभं राहायला तुमच्या घरातल्याच एका व्यक्तीने सांगितलंय. आणि आता हे ऐकून
सर्वांना मोठा धक्का बसतो. तर सरोज तिला विचारत असते की नक्की तुला म्हणायचं काय आहे आणि कोण आहे ती व्यक्ती. तेव्हा कला रोहिणीकडे बोट दाखवते आणि सांगते की यांनीच आम्हाला सांगितलं होतं, यांनीच मला सांगितलं होतं की आता तुझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आणि तुला आता अद्वैत सोबत लग्न मंडपात बसावं लागेल. जेव्हा सरोज रोहिणीला विचारते की रोहिणी हे सर्व खरं आहे का, तेव्हा रोहिणी म्हणते की नाही वहिनी, हे अजिबात खरं नाहीये. ही मुलगी काहीही बोलते, ही फक्त आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे एक क्षण सरोजही तिच्यावर विश्वास ठेवते आणि कलाला म्हणत असते की तूच खोटं बोलतेयस. परंतु कला तेव्हा म्हणते की मी अजिबात खोटं बोलत नाहीये. कला म्हणते की ज्या अद्वैतचा मी एवढा मनापासून राग करते त्या अद्वैत सोबत मी लग्न कशाला करायला तयार होऊ. मला त्याच्यासोबत अजिबात लग्न करायचं नव्हतं. मला माहितीये की नैनाताई पळून गेली होती. नैनाताई पळून गेली तेव्हा आई पूर्ण कोलमडून गेली होती आणि आईने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. देवाच्या कृपेने मी तिथे आले म्हणून आई वाचली आणि मग मला समजलं की नैनाताई पळून गेलीये. आणि आमचं हे बोलणं रोहिणीने ऐकलं होतं आणि तीच आम्हाला म्हटली आणि तिने आम्हाला धमकी देखील दिली की जर आता अद्वैत सोबत तू लग्नाला उभी राहिली नाहीस आणि जर तू नैनाच्या जागेवर आणि जर आता लग्न मंडपात तू जर नैनाचा लेहंगा घालून सर्वांसमोर नैना बनून आली नाही तर मी तुझ्या कुटुंबाला बर्बाद करून टाकेल. तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तयार नव्हते, परंतु तरी सुद्धा त्यांनी आम्हाला खूप फोर्स केला. तर रोहिणी म्हणत असते की नाही हे सर्व खोटं आहे. कला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला असं म्हणायचंय ना की मी चुकीचं बोलतेय किंवा मी खोटं बोलते, तर ठीक आहे, आपण दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करूयात. तिथे ट्विंकल नावाची एक मुलगी त्यावेळी हजर होती आणि तिनेच आपल्याला सांगितलं होतं की नैना पळून गेलीये. तर आपण एक काम करूया, आपण त्या ट्विंकललाच फोन लावून विचारूया की तेव्हा रोहिणी तिथे होती की नाही किंवा तिने आम्हाला हे सांगितलं की नाही. आता मात्र रोहिणी खूप घाबरते. सरोज तिला पुन्हा विचारते की मी तुला शेवटचं विचारते की काय खरं आणि काय खोटं हे तू सांग. रोहिणी आता घाबरलेली असते. रोहिणी चारी बाजूंनी फसलेली असते, त्यामुळे आता तिला खरं बोलावं लागतं. रोहिणी म्हणते की हो, हे खरं आहे की मीच कलाला नैनाच्या जागी लग्न मंडपात उभं राहायला सांगितलं होतं, परंतु मी फक्त तिला नैनाचा ड्रेस घालून बाहेर जायला सांगितलं. तिला अद्वैत सोबत लग्न करायचं नव्हतं म्हटलं. कला सांगत असते की तुम्ही असं मला म्हटलं नव्हतात, परंतु माझ्या मनालाच वाटलं की मला तुम्हाला फसवायचं नाहीये, म्हणून तर भर लग्न मंडपात मी माझ्या चेहऱ्यावरचा पल्लू काढला. घरातले सर्वजण आता रोहिणीवर खूप चिडलेले असतात. सरोज तर कसलाही विचार न करता रोहिणीच्या जोरात कानाखाली ठेवून देते. तर रोहिणी म्हणत असते की अगं वहिनी, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, ही मुलगी खोटं बोलतीये. करण्यामागचा माझा हेतू मात्र खूप वेगळा होता, परंतु आता रोहिणीवर कोणीही विश्वास ठेवत नाही. सरोज तिला बोलून दाखवते की मला माहितीये की तू प्रत्येक वेळी राहुल आणि अद्वैत मध्ये प्रत्येक वेळी तुलना केलीये. तुला प्रत्येक वेळी तुझा राहुलच खूप जवळचा आहे आणि अद्वैतला तू फक्त जवळ करण्याचं नाटक करतेस. खरं तर तुला अद्वैतची प्रगती सुद्धा देखवत नाही, ही गोष्ट मला माहितीये आणि मला हे देखील माहितीये की हे सगळं तू मुद्दाम केलंयस. तू मुद्दाम अद्वैतला खाली दाखवण्यासाठी हे सर्व केलं. आता मात्र रोहिणीकडे काहीही बोलायला शिल्लक नसतं. रोहिणी चांगलीच तोंडावर पडलेली असते. तर तिथून आता संगीता सुद्धा निघत असते. तेव्हा सरोज तिला म्हणते की जे काही मिठाई वगैरे आणले ना ते तुमचं घेऊन जा, कारण आमच्या इथे नोकर लोक सुद्धा हे खाणार नाही, त्यामुळे तुम्ही हे घेऊन जा. त्यामुळे संगीताने जे मिठाई आणि छोले भटुरे आणलेले असतात ते संगीताला परत घेऊन जावे लागतात. संगीताला तिथून बेइज्जत करून पाठवलेलं असतं. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड आणि डेली एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.